अखेर छगन भुजबळांची मंत्रिपदी वर्णी लागलेली आहे। छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। भुजबळांच्या एंट्रीनं नाशिकला चौथं मंत्रिपद मिळताना दिसतंय। भुजबळांकडे अन्न आणि नागरी पुरवठा खाता सोपवण्याची शक्यता आहे। ही तीन दृश्य आपण पाहतोय। मंत्रिपदाची शपथ घेणारे छगन भुजबळ, त्यानंतर भुजबळांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून। त्यानंतर राजभवनातून भुजबळांचा ताफा थेट कॅबिनेट बैठकीच्या दिशेनं रवाना झालेला होता। मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे, अजितदादा, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल साहेब यांचे आभार मानतो। मी पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शाह साहेब यांचे आभार मानतो। मी माझ्या समता परिषदेतील सर्व कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे आभार मानतो आणि जे माझ्याबरोबर ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो। असं आहे, हे सगळं 8 दिवसापूर्वी ठरलं, मिटिंग झाली आमच्या 8 दिवसापूर्वी, तेव्हा सगळं ठरलं आणि मग जे आहे अगोदर सोमवारी, परंतु मंगळवारी मंत्री वगैरे असतात म्हणून मंगळवारीचं ठरलेलं आहे। बोला, ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं। अंग्रेजी में कहते ना, एवरीथिंग इज वेल वेयर द एंड वेल। तो ठीक है, जब दूसरा जो है आखिरी अगर खत्म होता है, अभी सब जो अभी अच्छा हुआ आखिरी बार, तो सब अच्छा है। कौन से विभाग की इच्छा जताई गई है? अरे हमने कुछ विभाग कुछ नहीं, जो देगा वो करेगा, हमको सब चलता है। अभी जो है 91 से जो मैं मंत्री बनते आया हूँ, अभी सारे जो है विभाग संभाले हैं हमने। चलिए, होम मिनिस्ट्री से लेकर सब। या सगळ्या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया उमटतायत पाहूया आपण। छगन भुजबल जी पहले भी मंत्री रह चुके हैं। कई बार उन्होंने कई विभाग को लीड किया है और वो एक अनुभवी मंत्री है और पुराने हमारे बाला साहब ठाकरे जी के शिव सैनिक भी है। उनकी शुरुआत शिवसेना से हुई, नगर सेवक से लेके मेयर से शुरुआत हुई, विधायक बन गए, मंत्री बन गए और कई पद उन्होंने संभाले हैं। इसलिए एक अनुभवी नेता के रूप में उनको जाना जाता है और आज उनका फिर से शपथ विधि हुआ है। मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूँ और उनको शुभकामनाएं देता हूँ। उनके अनुभव का निश्चित रूप से सरकार को फायदा होगा। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, एकनाथ शिंदे जी आणि खास करून अजितदादाचे अभिनंदन करायचे आहे, त्यांनाही शुभेच्छा द्यायच्या आहे की त्यांनी छगन भुजबळ सारख्या एक अत्यंत महत्त्वाच्या ओबीसी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या एक नेत्याला पुन्हा मंत्रिमंडळात संधी दिली आणि आज 10 वाजता मलाही निरोप आहे शपथविधीचा। मला आनंद होतो आहे की आज छगन भुजबळ पुन्हा एकदा या राज्याचे महत्त्वाचे मंत्री आणि मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होणार आहे आणि त्यांच्या समावेशाने देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार प्रचंड मजबूत होईल आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता जो संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा केला आहे, त्या संकल्पाला साजेसं काम छगन भुजबळजी करतील अशी मला अपेक्षा आहे। आता काय त्यांनी घेतली का नाही घेतली का, त्यांचा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे तो पहिला बी होताच आणि आता पण आहे, आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही तो झालाय का नाही झालाय का। पण एक गोष्ट मात्र खरी आहे की अजितदादाला ही असली इगार का सुस्तीत कळत नाही की इतक्या जातीवादी लोक पोसायचे आणि राज्यात जातीय तणाव निर्माण करायचा। अजितदादा जाणून बुजून असं का करतायत हा प्रश्न निर्माण होतोय। पण मला याच्यातून 100% वाटतं की ह्यो छगन भुजबळला काय दिलंय म्हणता, आता तुम्ही याला तात्पुरतं नादी लावलं दिसतंय चॉकलेट बहुतेक। मला 100% वाटतंय की तात्पुरता आनंद आहे त्याला, जिल्हा परिषद पुरतं दिला असेल, हाना म्हणले असेल थोड्या उड्या आणि पुन्हा त्यांचं विरजन पडल। 100% पुन्हा त्यांच्या आनंदावर विरजन पडन असं वाटतंय। शंका तीच आहे, तात्पुरतं दिलंय। महाराष्ट्रामधल्या माननीय अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं माननीय छगनरावजी भुजबळ यांना मंत्रिमंडळात थोडा उशिरा का होईना स्थान दिलं, त्याबद्दल त्यांचं स्वागत करतो
आणि ओबीसींच्या दृष्टिकोनातून छगनरावजी भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश आवश्यक होता. माननीय भुजबळ साहेबांचा मंत्रिमंडळातला समावेश येतो झाकी आहे. पुढे जाऊन जयंत पाटील, रोहित पवार, सुप्रिया सुळे केंद्रामध्ये यांचा मंत्रिमंडळातला समावेश येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राला पाहायला भेटेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.